जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभागातर्फे जननायक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांनी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव आपल्या मार्गदर्शनांमधून केला। बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रमुख नेते असून झारखंडमध्ये त्यांचं असणारं काम हे देशाला अभिमानास्पद आहे। त्यामुळे अशा दुर्लक्षित असणाऱ्या व्यक्तीचं कार्यसुद्धा समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या। या उपक्रमाच्या आयोजनातून बिरसा मुंडा या महामानवाला वंदन करण्यात आलं। यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धीरज शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यालयीन अधीक्षक माननीय संजय गुजर, माननीय मोहन यादव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल नाईक, डॉक्टर सविता भोसले, प्रतिभा पैलवान, प्राध्यापक शाहीन फकीर, प्राध्यापक प्रिया सुतार, प्राध्यापक निकिता बडे उपस्थित होते। याशिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुमारी परवीन गवास्कर सनदी, कुमारी सायली विकास पाटील, कुमारी विशाखा समाधान कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी कोमल राठी हिनं केलं, तर आभार कुमारी श्वेता निरगुडे हिने मांडले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।